कॅन्सर आणि त्याच्यावर आयुर्वेदिक ट्रीटमेंट. आयुर्वेद कसं बघतं कॅन्सरकडे? कॅन्सर म्हणजे लोकांना वाटतं एक झालेली गाठ आहे, ती गाठ काढली म्हणजे माझं संपलं काम. कॅन्सर हे एका गाठीपुरतं मर्यादित नाही. एक आयुर्वेदाचा एक बेसिक प्रिन्सिपल आहे, पिंडी आणि ब्रह्मांडी त्याला न्याय म्हणता येईल, की जसं सृष्टीमध्ये आहे तसंच शरीरामध्ये आहे, जसं शरीरामध्ये तसं सृष्टीमध्ये. तर ह्या न्यायानुसार शरीर म्हणजे एक देश आहे आणि आत्ता जे जगात पाहतो आपण हे एक कॅन्सरच आहे. तो एका दिवसापासून झाला असेल का? याला किती एक 10-15 वर्षापासूनची तयारी आहे. तसंच एक देश म्हणजे एक शरीर आहे. प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्ती हा एक सेल आहे. देशाचं चांगलंही त्याच्या हातात आहे आणि वाईटही त्याच्याच हातात आहे. आता हे सेल जो आहे तो सगळे काम करतो. जसं एक ह्युमन बिंग आहे, जन्मतो आणि नष्ट होतो. एक शृंखला चालू आहे. समजा हे रेड होण्याची शृंखला बंद झाली असती, अच्छा, म्हणजे जन्माला आले आणि तसेच राहिले. आणि कॅन्सर सेलमध्ये तेच होतं, नेमकं मृत्यू होत नाही. तर हे जे सेल आहेत किंवा इंडिव्हिज्युअल व्यक्ती आहे, इंडिव्हिज्युअल व्यक्तीचं एक माइंडसेट चेंज होतं. माइंडसेट म्हणजे काय? जीन्स. त्याला कंट्रोलिंग करणारी ऑथॉरिटी आहे, ते आहे DNA. तर ह्या सेलला ज्यावेळेस इंडिव्हिज्युअल व्यक्तीला ज्यावेळेस प्रॉब्लेम सुरू होतात, म्हणजे मेडिकलमध्ये याला क्रॉनिक इन्फ्लॅमेटरी चेंजेस म्हणतात. पहिली स्टेज झाली ही इथे बॅड सेल तयार झाला, त्याला कार्सिनोजेनिक सेल तयार होतो. मग बाहेरून येणारे कारणं कोणते आहेत? अल्ट्राव्हायोलेट रेज असतील, टोबॅको असेल, अल्कोहोल असेल, स्ट्रेस असेल. मग त्याच्यामध्ये हे सगळं झालं की ती सूज वाढते. जीनमधून ज्यावेळेस सेल तयार होतो, जो बॅड सेल, तो काय करतो, मग बाकीचे सिक्युरिटी आहे त्याला तो दगा देतो. पण ज्यावेळेस इम्युनिटीलाही दगा मिळतो, एक कॅन्सर सेल तयार होतो, म्हणजे एक टेररिस्ट तयार होतो. तर ही टेररिस्टची ऍक्टिव्हिटी म्हणजेच एक कॅन्सर आहे. कॅन्सर ही पूर्ण एक मोठी शृंखला आहे. ही शृंखला जोपर्यंत डिस्ट्रॉय होत नाही तोपर्यंत कॅन्सर पूर्ण बरा होत नाही.